वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसाचा फटका आता चंद्रपूर जिल्ह्याला बसू लागला आहे। वर्धा नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाल्यानं नदीनं पात्र सोडलं असून बल्लारपूर राजुरा मार्गावरील महाराष्ट्र तेलंगणा जोडणारा महत्त्वाचा मार्ग पूर्णपणे बंद झाला आहे। रात्रीपासून वर्धा नदीच्या पाणी पातळीत सातत्यानं वाढ होत होती। सकाळपर्यंत नदीने धोकादायक पातळी ओलांडत पात्राबाहेर वाहण्यास सुरुवात केली। त्यामुळे नदी काठावरील अनेक भाग जलमय झाले असून बल्लारपूर आणि राजुरा तालुक्यातील शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली गेली आहे। शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे। तेलंगणाकडे जाणारा प्रमुख मार्ग बंद झाल्यामुळे दोन्ही बाजूंना मालवाहू ट्रक, बस आणि इतर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत। रात्रीपासून वाहतूक ठप्प असल्यानं प्रवाशांनाही मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे। दरम्यान जिल्हा प्रशासनानं नदीकाठच्या गावांतील नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलं असून अनावश्यक प्रवास टाळण्याचे निर्देश दिले आहेत। परिस्थितीवर महसूल, पोलीस आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाचे पथक लक्ष ठेवून असून नदीच्या पाणी पातळीवर सातत्यानं नजर ठेवली जात आहे।